तर आता जो एक मोठा गैरसमज आहे सगळ्यांमध्ये की मेल इनफर्टिलिटी म्हणजे सेक्शुअल कम्पॅटेबिलिटी खराब आहे असं नाही होत किंवा सेक्शुअल नाही. ॲबिलिटी खराब आहे असं नाही होत. तर त्याबद्दल थोडक्यात सांगाल का? हां, ऑफकोर्स तो डिफरंट पार्ट आहे की सेक्शुअल ॲबिलिटी इज डिफरंट येस. आणि मेल इन्फर्टिलिटी इज डिफरंट. तर ह्याच्यामध्ये काय असतं, फॅमिलीचा रोल फार इम्पॉर्टंट आहे. हां. ऑफकोर्स त्यामध्ये असतो वाईफचा रोल जास्त इम्पॉर्टंट आहे हो. की तुम्ही प्रेशर नका हे करू. जर समजा तुमच्या सिमेन पॅरामीटर्समध्ये चेंजेस सापडले, ॲक्सेप्ट इट. त्याच्यावरती सोल्युशन्स आहेत, मेडिसिन आहेत, ती घ्या. प्रॉपर डॉक्टरशी कन्सल्ट करा. दोघं मिळून एक्झरसाईज करा, मेडिटेशन करा, दोघं मिळून हेल्दी डाएट घ्या. प्लस इन लॉजचा पण ह्याच्यामध्ये रोल राहतो की कोणालाही ब्लेम गेम करू नका की बाबा Correct. तुझ्यामुळे झालं. हां. कारण त्याच्यामुळे परत अँझायटी लेवल वाढते, Correct. सेम चेन सुरू राहते. सो ऑफकोर्स फॅमिलीचा खूप मोठा रोल आहे आणि ह्याच्यामध्ये सेक्शुअल ॲबिलिटी आणि मेल इन्फर्टिलिटी ह्याचा काही संबंध संबंध येत नाही.